नमस्कार, मी संदीप चव्हाण. आपण पाहत आहे टॉप न्यूज मराठी. बीड बीडचं बिहार झालंय का, असा प्रश्न सगळ्या महाराष्ट्राला पडला. त्याचं कारण म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याच्या चेल्या चपाट्यांनं जे काही बीडमध्ये गुंडगिरीचं थैमान माजवलं आणि त्यातूनच प्रकरण घडलं ते संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचं. अर्थातच बीडचा बिहार या गुंडांनी केलाय का? नाही, या गुंडांना पोसलेल्या राजकीय नेत्यांनी केलाय. आणि अर्थातच त्या वाल्मिक कराडचा निकटवर्तीय म्हणून ज्या मंत्र्यांचं नाव पहिल्यापासून घेतलं गेलं ते म्हणजे धनंजय मुंडे. पण या धनंजय मुंडेंचाच राजीनामा 84 दिवसांनी घेतला गेला. तोपर्यंत धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिक कराड आहे हे सरकारला कळलंच नाही. हा प्रश्न आज अख्ख्या महाराष्ट्राला पडलाय आणि याच संदर्भात मी चर्चा करणार आहे अर्थातच काँग्रेसचे नेते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्याशी. धंगेकर भाऊ, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये हार्दिक स्वागत. मुख्यमंत्र्यांनी आता नुकतीच एक मुलाखत दिली. त्यांना प्रश्न केला की धनंजय मुंडे यांचा राजीनामा नेमका याच वेळी का घेतला गेला. तर त्यांनी उत्तर दिलं की परवा जे संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हायरल झाले त्यामुळे राजीनामा दिला त्यांचा घेतला, तर तसं नाही. वाल्मिक कराड यांच्या जवळचा आहे म्हणून आम्ही राजीनामा घेतला. मग 84 दिवस जी जनता बोंबलत होती, जे पुरावे बाहेर पडत होते, जे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंचे सगळे फोटो व्हिडिओज लोकांसमोर येत होते आणि स्वतः धनंजय मुंडे म्हणाले होते की वाल्मिक कराड माझा निकटवर्ती आहे. आणि त्याच्यापेक्षा हाईट एक वाक्य सांगतो की त्यांचीच बहीण भर सभेत बोलतीये कुठाही रेते ज्याच्याशिवाय माझ्या धनुभाऊंचं पानच हलत नाही तो म्हणजे वाल्मिक कराड. हे ऐकताना सरकार काय बहिरं झालं होतं का? काय सांगता येईल तुम्हाला धनंजय मुंडेंबद्दल? बघा, याच्यामध्ये हे कृत्य वाल्मिक कराड का 80 दिवस करत नाही. वर्ष त्यांनी अनेक खून पाडले, अनेक लोकांची घरं उद्ध्वस्त केली आणि त्याच्यामध्ये धनंजय मुंडे बरोबर काम करतात ती वस्तुस्थिती खरी. कारण पंकजाताईंनी एका सभेमध्ये म्हणलं, भाषण करताना म्हणलं, ज्यांचं पान हालत नाही धनुभाऊंचं ते वाल्मिक कराड कुठं बसत. हे आपण सगळ्या महाराष्ट्राने बघितलं. आणि मग इतकी चीड येते की धनंजय मुंडेला लोकांनी रस्त्यावर आणून चपलीने मारलं का नाही, कारण त्यांना लोकांनी चोप दिला पाहिजे अशी परिस्थिती. आणि अशी परिस्थिती हा शंड महाराष्ट्रात लोक का जिवंत जगत नाहीत, मुर्दार म्हणून का जगतात, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडला. धनंजय मुंडेला रस्त्यावर आणून चोपला पाहिजे लोकांनी. मग फक्त राजीनामा घेऊन हा विषय संपवला. सगळ्यात ह्याच्यामध्ये दुर्दैव असं की राजीनामा देताना तो म्हणला की मी आजारी आणि माझा राजीनामा घ्या काम करू. त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या संस्कृतीला, महाराष्ट्राच्या छत्रपतीच्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही गुन्हेगार मंत्र्यांना अशा पद्धतीने ट्रीट करताय. पहिल्या दिवशी आकलून दिला पाहिजे, पक्षातनं काढून टाकला पाहिजे. आणि अशी परिस्थिती असताना तुम्ही बघत बसताय. ही किती निंदाजनक गोष्ट आहे. नक्कीच. मग मला हेच म्हणायचं, इकडे राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या पक्षाच्या एक प्रसिद्धी पत्रक काढलं ज्यामध्ये नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला. तो नैतिकता शब्द 3 वेळा वापरलाय. आणि धनंजय मुंडेंनी जो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला त्यामध्ये नैतिकतेमधला न हा अक्षर सुद्धा नव्हतं. कसं काय? कुठली नैतिकता? अहो, याच्यामध्ये मी हेच म्हणलं की महाराष्ट्राची जनता रस्त्यावर आली पाहिजे आणि अशा नेत्यांना बदलून काढलं पाहिजे, त्याशिवाय हा महाराष्ट्र सुधारणार नाही. मग संतोष देशमुख प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंना सहआरोपी केलं पाहिजे का नाही? अहो, त्याच्या पलीकडे ह्या वाल्मिक कराड बरोबर त्यांना बी फाशी दिली पाहिजे. याचाच अर्थ धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी मिळून बीडचा बिहार केलाय, सर्वसामान्य माणसांनी नाही केलाय. हे पहिल्यांदा क्लिअर व्हायला पाहिजे. मला परत एक सांगतो, बिहारची परिस्थिती अशी आता नाहीये. तुम्ही बिहारचं नाव का घेता हेच मला कळत. आता बिहारच म्हणते की आमचं बीड होऊ नये म्हणून, असं म्हणायचं तुम्हाला? बरोबर. वस्तुस्थिती आपण नेहमी काय म्हणतो की बिहार झाला, बिहार सुधारला आहे. बिहारमध्ये ती परिस्थिती नाही राहिली. आपण त्याच्या पलीकडे आपला महाराष्ट्र नेला आहे. आता असं म्हणायची वेळ देशामध्ये सगळ्या राज्यातल्या लोकांना तुम्ही काय महाराष्ट्र करता काय? इतकी नाच. पण आता तर म्हणजे मुख्यमंत्र्यांचा टॅगलाईन आहे भाजपची की महाराष्ट्र थांबणार नाही. अहो, महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गुन्हेगारीकडे घेऊन चालले. अच्छा, म्हणजे असं त्यांना म्हणायचं. म्हणजे मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये लक्ष पहिल्या दिवशी घालायला पाहिजे ना. आतापर्यंत त्यांची ऍक्शन पाहिजे. अजून 84 दिवस झाले राजीनामा घेतला, अजून 84 दिवस अजून एखादं प्रकरण मग तर आता करायला पाहिजे होतं. म्हणजे ह्या गोष्टी इतक्या गंभीर आहेत आणि 84 दिवसात हे घडलेल्या नाहीत.
त्याची जी सगळी स्टोरी पाहिली हम्म. तर त्या स्टोरीमध्ये वाल्मिक करारासारखा गुंड प्रचंड लोकांच्या संसार उद्ध्वस्त करणाऱ्या धनंजय मुंडेंबरोबर गळ्या भेटी आपण पाहिलेल्या आहेत. आणि या गळ्या भेटीमध्ये तुम्ही जर त्या आता तर अनेक झाले की ते वाल्मिक कराडला ट्रीटमेंट, त्याला राहण्याची जेलमध्ये वगैरे, हा. एसी मध्ये हम्म. कमिशनर त्याच्याशी बोलतोय, हा. बोला साहेब, अरे म्हणजे तुम्ही काही महाराष्ट्राच्या जनतेला येड्यात काढताय, हम्म. लोकांची घरं उद्ध्वस्त करताय. ती जी मुलं रडताना बघितली ना, एक बाप म्हणून, एक आपण कुटुंब म्हणून, खरं. कोर्टामध्ये कालवा काल होती. आणि त्यांनी जे तुकडे करताना ज्या पद्धतीने मारले, उपसरपंच आहे तो मग खंडणी घेऊ नका म्हणणाऱ्या माणसाला अशी ट्रीट. आणि पोलीस काय करतात, बरोबर. आज सीआयडीच्या अधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी हे प्रकरण उलगडलं आणि बऱ्यापैकी कंगोरे महाराष्ट्राला कळले. नाही तर ह्या पोलिसांवर इतका प्रेशर आहे की वाल्मिक कराड कमिशनरशी बोलू शकतो गुन्हेगार, आणि सर्वसामान्य माणसाला बोलता येत नाही पोलिसांशी. म्हणजे गुन्हेगारांना खोडचे आणि सर्वसामान्य माणूस रस्त्यावर, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या पोलिसांमध्ये ही बदलली पाहिजे. नक्कीच. एकंदरीतच दंगेकर भाऊंनी जे काही उत्तर दिलं, अतिशय रोखठोकपणे आपली परखड भूमिका मांडलेली आहे. कारण की वाल्मिक करार काही काल तयार झालेला नाहीये. या वाल्मिक करारला तयार करण्यामध्ये सर्वात मोठा हात धनंजय मुंडेंचा आहे. आणि अशा मंत्र्यांचा केवळ राजीनामा घेऊन भागणार नाही, तर यांना भर चौकात मारलं पाहिजे, अशी भूमिका त्यांनी थेट व्यक्त केली. अर्थातच अशीच भूमिका सगळ्या नेत्यांनी घेतली ना, तर हे वाल्मिक करार सारखे गुंड भविष्यात तयार होणार नाहीत आणि सर्वसामान्यांना असुरक्षित भावना आयुष्यात कधी वाटणार नाही आणि ते सुखाने जगू शकतील. महाराष्ट्र थांबणार नाही असं म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मला इतकंच सांगायचंय, तो कुठे थांबणार नाही याचं उत्तर द्या, आणि तो कुठे येऊन थांबलाय ना याचं उत्तर महाराष्ट्राला कळू द्या. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बात.